ओके, नेक्स्ट एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. का बरं? कारण की यासाठी तुम्हाला फक्त बेसिक डेफिनेशन समजायला पाहिजे काय असते. बेसिक डेफिनेशन समजायला पाहिजे की काय असते. आता उदाहरणार्थ तुम्हाला पहिला फंक्शन दिलं आहे की लेट फंक्शन आहे, ते चाललंय 0 to 3. आता हा काय आपला, हा आपला डोमेन आणि कशा चाललाय बीवर. तर बी काय आपला कोडोमेन आहे. लक्षात ठेवा, काय कोडोमेन, याला रेंज नाही म्हणायचं, हे काय कोडोमेन आहे. ठीक आहे, कोडोमेन मध्ये चाललंय. आता कोडोमेन साठी फंक्शन दिलेलं आपल्याला f of x is equals to 2x³ minus 15x² plus 36x plus 7. ओके, आता हे क्यूबिक फंक्शन आहे. आपल्याला क्यूबिक फंक्शन माहिती आहे कसं असते. समजा आपले एक्स वाय ॲक्सिस आहे. आता कुठून जातं आपल्याला माहित नाही एक्झॅक्टली, मी झिरो अजून फाइंड करत नाही, पण एवढं माहिती आहे की याचं कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे, तर राईट साईडला अप जाईल, अशा टाईपचं फंक्शन राहील. दोन ठिकाणी याची व्हॅल्यू काय होते, रिपीट होत आहे. ठीक आहे, 0 होत आहे स्लोप, सरळ सरळ दोन ठिकाणी स्लोप काय होत आहे 0. आता बघा, तर हे दोन ठिकाणी स्लोप 0 होता म्हणजे ती व्हॅल्यू रिपीट झालेली आहे. रिपीट म्हणजे स्लोपची व्हॅल्यू. आता एक शब्द वापरला गेला ऑन टू फंक्शन. ऑन टू कशाला म्हणतो, जिथे आपण कोडोमेन आणि रेंज काय असते सारखी, म्हणजे या फंक्शनची रेंज असेल तीच आपली काय असणार आहे, कोडोमेनची व्हॅल्यू असणार आहे. ऑन टू फंक्शनसाठी कोडोमेनची व्हॅल्यू आणि रेंज काय असते सारखी. ठीक आहे, जी रेंज काढायची असेल तर आपण त्याचा डिफरन्शिएट करू मॅक्सिमम मिनिमम काढण्यासाठी. सो f' काढला. ओके, सो f' जर आपण काढला तर हा झाला 6x minus 30x plus 36. सगळ्याला 6 ने डिवाइड करू शकतो. सो बेसिकली x² minus 5x plus 6 equal to 0. फॅक्टराइज करा. x minus 1 x plus 1 x minus 6. हाँ ठीक है, x minus 6 equals to 0. असंच काहीतरी बघा. 1 6 is a factorization between 3 into 2 minus सॉरी प्लस असला पाहिजे तर -2 आणि -3. लेट मी चेक. ओके, -2 आणि -3 हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. सो बेसिकली त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू मिळाली x इक्वल्स टू 2 आणि x इक्वल्स टू 3. या दोन ठिकाणी आपला एक तर मॅक्सिमा किंवा मिनिमा असेल. आता कुठला मॅक्सिमा आहे कुठला मिनिमा ते आपण चेक करणार आहोत. आपण फक्त फंक्शनची व्हॅल्यू काढू. सो f(0) किती असणार आहे. सो f(0) तर x च्या ठिकाणी बघा 0 to 3 पर्यंत चाललो आहे ना, आपण 0 to 3 पर्यंतच नंबर यूज करू ना. सो 0 to 3 साठी 0 जर पुट केला तर हा झाला 7. f(1) काढतो म्हटलं, f(1) पण काढू शकतो. तो झाला 2, 1 चा क्यूब 1 असतो, -15 प्लस 36 प्लस 7. ओके, बघा किती झालं. 45 minus 40 30 झाला f(1). चेक करून बघा. 30 प्लस 7 43 45 45 minus 5 40 minus 10 30. f(2) काढा. आता 2 काढू. 2 into 2 चा क्यूब म्हणजे 2 चा पॉवर 4, तो झाला 16 minus 15 into 2 चा स्क्वेअर 4 60 plus 36 into 2 72 plus 7 आपण करा. 72 मधून 72 मधून 60 गेले 12, 12 आणि 16 झाले 28, 28 आणि 7 35 आणि f(3) त्याच्या बाहेर जायची गरज नाही. सो f(3) आणि f(2) साठी व्हॅल्यू वेगळी राहू शकते जर सांगितलं इथे. सो f(3) जर काढला तर 3 चा क्यूब आपला होते 27, 27 झाले 54 मायनस 15 into 9 है ना, 15 into 3 चा स्क्वेअर 9 135 प्लस 36 into 3 108 प्लस 7. ओके, सिम्प्लिफाय करून बघू आपण याला. हे किती झाले समजा 115 आणि 115 135 म्हणून 115 गेले किती राहिले 20 राहिले. यातून 20 गेले तर हा झाला 34. आय गेस कॅल्क्युलेशन बरोबर 34. तर आपली मॅक्सिमम रेंज किती आहे 7 पासून स्टार्ट झाली आहे आणि 34 पर्यंत गेला, 35 पर्यंत गेला. सो देअरफॉर बी ची जी व्हॅल्यू आहे ते मिनिमम आपली 7 आहे, मॅक्सिमम पुढे गेलो आपण 35 पर्यंत. याच्यामध्ये पर्यंतच पोहोचलो आपण. जे आपल्याला बी ची रेंज मिळाली ते आहे 7 to 35. ओके, ठीक आहे, बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता जाऊ आपण दुसरा फंक्शन g of x.
आता जी ऑफ एक्स सांगायची गरज तर तशी नाही आहे, कारण की बघा जी ऑफ एक्सचं फंक्शन ते एक्सपोनेन्शियल टाईप फंक्शन आहे. एक्स टू दी पॉवर 2025 अपॉन एक्स टू दी पॉवर 2025 आणि प्लस 1. आता खूप लोक चुका काय करतात, त्याला सॉल्व्ह करत असतात. सॉल्व्ह नाही करायचं, याला जर थोडं सिम्प्लिफाय करतो म्हटलं मी, डिवाइड करा. सो यानंतर याला डिवाइड केलं तर 1 राहिला आणि हा झाला 1 अपॉन एक्स टू दी पॉवर 2025. हा नंबर मॅक्सिमम 1 राहू शकतो. हा जो रेशो आहे, हा रेशो काय राहणार आहे, मॅक्सिमम 1 राहणार आहे. ठीक आहे, हा रेशो किती राहणार, मॅक्सिमम 1. सगळ्या व्हॅल्यू काय त्याच्यासाठी छोट्याच राहू शकतात. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं सपोज, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही याला असं पण करू शकतो, जर कोणाची इच्छा असेल तुम्ही याला असं पण करू शकता, या एक्स टू दी पॉवर 2025 प्लस 1 आणि मायनस 1. पण ते सॉल्व केलं तर बिलकुल सेमच केसमध्ये की ठीक आहे, मुद्दा म्हणून करतो मी तुम्हाला समजायसाठी. एक्स टू दी पॉवर 2025 प्लस 1 त्याला सेपरेट करतो मी, या नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर 1 मायनस 1 अपॉन एक्स टू दी पॉवर 2025 प्लस 1. आता बघा या नंबरची मॅक्सिमम व्हॅल्यू 1च राहू शकते, कारण की 1 मधून काहीतरी आपण सबट्रॅक्ट करतो, तर मॅक्सिमम व्हॅल्यूची 1 राहणार आहे. मिनिमम किती राहू शकते, 1 मायनस 1. 0 जाऊ शकते पण एक्झॅक्टली 0 होणार नाही. 0 होण्यासाठी याला 1 व्हावं लागेल, याला 1 होण्यासाठी खालची व्हॅल्यू ही व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे. ही व्हॅल्यू 0 एकदम नाही होणार, टुवर्ड 0 किंवा एक्स. अच्छा 0 इन्क्लुडेड आहे का, 0 चालते, काही प्रॉब्लेम नाही. 0 प्लस 1 1, 0 to 1 मॅक्सिमम. तर जी ऑफ एक्सचा जो आपली रेंज आहे ते किती आहे, 0 to 1 पर्यंत. ठीक आहे, 0 to 1 पर्यंत. म्हणजे बेसिकली आपल्याला मिळाले डी मिळालेला आहे आणि बी मिळाला आहे. इथे पण तेच कंडिशन आहे, इट इज ऑल्सो नॉन टू फंक्शन म्हणून सॉल्व्ह केलं आहे. तर आपल्याला याची पण रेंज आणि कोडोमेन मिळालं, याचं पण रेंज आणि कोडोमेन मिळाला, ऑन टू असल्यामुळे इक्वल असणार आहे. आता काय म्हटलं समोर, फाइंड द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट. की एक्स काय असला पाहिजे, पहिले तर इंटिजर असला पाहिजे आणि एक्स कुठे असला पाहिजे, बी मध्ये. इंटिजर पाहिजे म्हणते आणि बी मध्ये असला पाहिजे. आता इथून जर आपण इंटिजर मोजणं सुरू केलं, ठीक आहे, इंटिजर इथे इंटिजर आहे आपल्याकडे, 2 इंटिजर आहे 0 आणि 1. ठीक आहे, ऑर मध्ये चालतो ना, ऑर म्हणजे प्लस राहते. आणि ते 7 पासून आपण 35 पर्यंत चाललो. 7 पासून 35 पर्यंत किती इंटिजर आहे मोजू शकता इझिली. 7 पासून 35 पर्यंत किती आहे, आधीचे 6 नंबर काढून टाका. 35 मधून 6 गेले किती झाले, 29 नाही. 7 35 मधून किती याच्या आधीचे 6 काढून टाका ना. 6 5 4 3 2 1, 6 काढले आणि एक 0 पण काढला. किती काढले आपण टोटल, म्हणजे तुम्ही सरळ काउंटिंग असे करू शकता. प्लस 28 टोटल आय गेस 30 नंबर झाले. एकदा लिहून बघतो बघा. 0 आहे, 1 आहे, 7 8 9 10. ठीक आहे, याच्यासमोर मग समोरचे 10 ते 20 ते 10 नंबर झाले. 11 ते 20. ठीक आहे, नंतर 20 ते 30 ते पण 10 नंबर झाले. हे झाले 10. 11 ते 20, 21 ते 30, 31 32 33 34 आणि 35. तर बघा नंबर किती आहे, 10 आणि 10 20, 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आणि 31. सो फायनली माझा आन्सर तर 31 आला आहे. माझा आन्सर किती आला, माझा आन्सर आला आहे 31. पण एक छोटीशी गोष्ट काय राहिली बघा. छोटीशी गोष्ट इथे महत्त्वाचं हा सांगितलं, जर मॅक्सिमम व्हॅल्यूची मी 1 म्हटली, याची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 येण्यासाठी या व्हॅल्यू 0 व्हावं लागेल. ही व्हॅल्यू 0 होण्यासाठी ही जी एक्सची व्हॅल्यू इन्फायनाइट व्हायला पाहिजे. इन्फायनाइट ओपन ब्रॅकेटमध्ये, तर ही 1ची व्हॅल्यू पण काय राहणार आहे ओपन ब्रॅकेटमध्ये इन्फायनाइट. इथे मॅक्सिमम व्हॅल्यू 1 राहणार आहे. हे जर बघा 29, तर आपलं टोटल आन्सर किती झालं आहे ॲक्च्युली 30. ठीक आहे, हे चुकी होऊ शकतात म्हणून ते करून दाखवली मी एकदा की ही 1ची व्हॅल्यू इन्फायनाइट आहे, गोष्ट खरी आहे, पण इन्फायनाइट आपल्या डोमेनमध्येच नाही आहे, कारण की त्याची कुठली व्हॅल्यू नाही आहे. जर त्याची व्हॅल्यू नाही आहे तर त्याचा आन्सर पण 1 कधी येणार नाही. मॅक्सिमम टेंड्स टू 1 पण 1 नाही. या क्वेश्चनचा फायनल आन्सर किती आहे, असे टोटल किती नंबर्स आहे, देयर आर टोटल 30 सच पॉसिबल नंबर्स किंवा एलिमेंट्स इन द गिवन सेट. राईट, अशा प्रकारे आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. ऑब्विसली जसं डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता, नसेल तर फारच चांगलं. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये.